नमस्कार मित्रांनो, अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर केलेली टीका. मागचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस 75,000 कोटी रुपयाच्या योजना तुम्हाला दिल्या. माझ्या मायमाऊलीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली की नाही? ती दिली. माझ्या बांधवांना 3, 5, 7.5 हॉर्स पॉवर विजेचे पंप, इलेक्ट्रिक पंप मोफत, त्या ठिकाणी वीज मोफत, बिल शून्याचं त्या ठिकाणी केलं. ते आम्ही त्या बाबतीमध्ये करून दाखवलं. मुलींचं शिक्षण इतके दिवस त्यांना 50% रक्कम द्यावी लागायची कॉलेजला, ते काढून टाकलं. तिला पूर्ण माफ करून टाकलं. ते पैसे आम्ही देणार. सिलेंडरच्या किमती वाढल्या. उज्ज्वलामध्ये असणाऱ्यांना 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. माझे शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात, परवडत नाही. ग्राहकालाही परवडावं, ह्यांनाही परवडावं म्हणून लिटरला कालच्या 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये अनुदान केलं. पहिलं 5 होतं, अजून वाढवलं. त्याच्यावर तिथं काही पैसे लागले. 12वी डिप्लोमा डिग्री त्याच्याकरता आम्ही प्रशिक्षण देण्याच्या करता एक मानधन द्यायचं ठरवलं. 10 लाख विद्यार्थ्यांना साधारण त्याला आम्हाला 8,000 कोटी रुपये लागत आहेत. अशा सगळ्याची बेरीज केली तर 75,000 कोटी रुपये लागत होते. मी बजेट तुमचं पेश केलं 6.5 लाख कोटीचं. पगाराला पैसे लागले त्यावेळेस 3 लाख कोटी, बाकीचं ह्याच्यात 5 लाख कोटी आणि इतर डेव्हलपमेंटच्या करता महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला पैसे दिले. ह्या पद्धतीचा कारभार. माझ्यावर एवढे अष्टकारांनो आरोप झाले. अजित पवारांनी दिवाळखोरी राज्याची केली, तिजोरी रिकामी केली, त्याच्यामध्ये आता पगार होणार नाही, महिलांना पैसे मिळणारच नाही, हा चुनावी जुमला आहे, त्याच्यामध्ये पैसे अकाउंटला जाणार नाही. आणि सगळे पैसे अकाउंटला जातात. ह्यांच्याही डीबीटी केलं, ह्यांच्याही वीज माफी केले, त्याच्यावर पैसे भरायचा प्रश्न नाही. झिरोचं बिल शेतकऱ्यांना दिलं की नाही? तुम्हाला शेतकऱ्यांना झिरोचं बिल दिलं. त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढं आम्ही चाललोय. आणि आत्ता आधी विरोध केला, कोर्टात गेले, बंद करा म्हणून सांगितलं, कोर्टाने फेटाळलं, सगळ्या क्लुप्त्या केल्या. मग म्हणले हे होऊच शकत नाही, आमच्यावर आरोप, हे होऊच शकत नाही. आत्ता परवा मुंबईला ती महाविकास आघाडी बसली आणि त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. आम्ही 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण तुम्हाला देतो. पूर्वी 1.5 लाख होतं, आता 5 लाख केलं. आणि त्यांनी सांगितलं आता आमचं सरकार पुढं आल्यानंतर आम्ही 25 लाख रुपये एका कुटुंबाला त्या ठिकाणी विम्याचं संरक्षण देऊ. ह्यांच्या बानी सांगितलं होतं 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचं संरक्षण. जेवढे ग्रॅज्युएट मुलं आहेत, बेकार आहेत, सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत, त्यांना प्रत्येकी 4,000 महिना. 1 कोटी लोकसंख्या धरा, 40,000 कोटी इथंच झाले. आम्ही यांना 1,500 देत होतो, तुम्ही तर 1,500 देता, आम्ही 3,000 रुपये देणार आहे. आम्हाला ह्याच्या मागे इतके वर्ष सरकारमध्ये होते, काही झोपा काढल्या काय? कुणी अडवलं होतं तुम्हाला? त्यावेळेस काही दिलं नाही. ते द्यायचं म्हणलं तर 1 लाख कोटी रुपये लागत आहेत. 1,43,000. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं, त्याच्यात काही 1,000 कोटी म्हणले. फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं. आम्ही आता इथून पुढे मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना. त्याला किती 1,000 कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं. अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या. मी माजी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो. म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे. ते म्हणले दादा 3 लाख कोटी रुपये लागतील. त्यांना विचारला, पत्रकार हुशार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले, आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार? ती आमचं गोपनीय आहे. तुझ्या आयला गोपनीय. त्यांच्या हातात बरं केंद्र सरकार पण नाही, त्याच्यामुळं कुठलं गोपनीय? तिथं काही जादूची कांडी आहे? गोपनीय जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढले, छाक छोक करून 1 लाख कोटी काढ. अरे काय तुम्ही वेडं बनवता का रे आम्हाला? आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं, हे कसं रे? मला तुम्ही म्हणत होता 5 लाख कोटी तुम्हाला कसे उभे करतात? तुमच्या तरी योजनांना 3 लाख कोटी रुपये लागतात. त्या पंचसूत्रीला म्हणलं 3 लाख कोटी रुपये लागतात.
पगाराला 3.5 लाख कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले. रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही नाही, ते आम्ही बघू, निवडून आल्यावर बघू. अरे निवडून आल्यावर काय बघू? हे काय पोरखेळ आहे? 13-14 कोटी जनतेचा महत्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यावर बघू. मी त्याच्यात आता माझ्याही ओळखीचे आहेत ना, माझ्याबरोबर बरेच काम केलेले बरीच वर्ष. ते म्हणले दादा आमची मिटिंग झाली आणि म्हणले राव माझी लाडकी बहीण फारच लोकप्रिय झाली आणि ती योजना इतकी लोकप्रिय झाली की महिला म्हणतात की आता लाडक्या भावालाच मत द्यायचं. कोण म्हणलं? त्या सावत्र भाऊ. हिमगी याला चुलीत तिकडे सावत्र भाऊ. सावत्र भाऊ नाही, लाडका भाऊ. एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजित पवार लाडके भाऊ आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी. ते आमचं बरोबर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग ठरलंय. आणि ह्यांनी काय सांगितलं की आम्हाला आता काही निवडून यायची संधी नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आता असं का सांगायचं की लोक वावरूनच गेली पाहिजे, विचारच करायला लागला पाहिजे. आष्टाकरांनो, माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे. हे निव्वळ चुनावी जुमला चाललाय, आपल्या राज्याची वाटोळ करण्याचं काम चाललेलं आहे. आणि ते कोणतरी काल त्यांचे दिल्लीतले नेते आले, खटखट 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 खट. अरे कुठलं खटखट खटखट खट? काय दरवाजा बिरवाजा वाजवता काय? खटखट 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 अशा कुठं नोटा येत होतो? खटखट खटखट खटखट. चला या बरं मी देतो खटखट खटखट खटखट. कुणी यायचं माझ्याकडनं खटखट खटखट पैसे घेऊन जायचं. अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते येतो, काय आम्हाला बनवता? आम्ही काही गोट्या खेळायला आलो इथं? काय करायला? या टीकेला जयंत पाटलांनी दिलेलं उत्तर. त्यात या काळ्या दगडावरची महाराष्ट्रात आता रेग आहे की या महाराष्ट्रात परिवर्तन होणार, युतीचं राज्य जाणार आणि महाविकास आघाडीचं राज्य येणार. आणि ते येताना उद्धवजी ठाकरे साहेब, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचं हे महाराष्ट्रातलं सरकार तुमच्या सगळ्यांची सेवा कशी करणार हे सांगण्यासाठी शेवटची 5 मिनिटं मी घेतो. एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही निर्णय घेतलाय महालक्ष्मी योजना राबवणार. महालक्ष्मी योजना राबवणार म्हणजे आमच्या सगळ्या महालक्ष्म्यांना महिन्याला 3,000 रुपये आमचं सरकार आल्यावर द्यायचा निर्णय आम्ही केलेला आहे. या बाजूच्या सगळ्या पुरुषांना मला हे सांगायचंय की इथनं पुढं आपलं सरकार आल्यानंतर तुमची आई, तुमची बहीण, तुमची पत्नी गावाला निघाली तर एसटीला तुम्हाला ती पैसे मागणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. आम्ही 2 लाखाची कर्जमाफी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली केली. आता त्यात थोडीशी वाढ करून महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी शेतकऱ्याला देण्याची देखील भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. मला आपल्या सर्वांना विचारायचंय, इथं सगळ्यात मोठं आणि महागडं हॉस्पिटल कुठलं नाशिकमध्ये? अशोका आणि वोकाड. इथं असं कोण आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलेलं की आम्ही गॅरंटी घेतो 5 लाख रुपयापर्यंत भारतातल्या कुठल्याही माणसाला, गरीब माणसाला 5 लाखाचा थोडक्यात इन्शुरन्स, तो कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाखापर्यंत त्याला बिल येणार नाही. असा इथं कोणी आहे का की त्या कार्ड दाखवले एखाद्या हॉस्पिटलमध्ये, वोकाडला गेला, मुंबईच्या ब्रिज कँडीला गेला, 5 लाखाचं कार्ड दाखवलं आणि त्याला माफी झाली किंवा त्याचे पैसे मिळाले म्हणून त्याला पोच मिळाले, असं आहे का कोण? हात वर करा. आमच्या भगिनींना आहे का कोण माहिती असला तरी सांगा की याला झालेलं आहे, आपलं काही प्रॉब्लेम नाही. कारण आमच्यावर आरोप होईल हे सगळे राष्ट्रवादीचे होते, सगळं भाजपवाल्यांना फार मिळाले. तर तुमच्या ओळखीची कोणी मैत्रीण असली की मित्र असला तुमच्या ओळखीचा, पुरुषांना सांगतोय तरी सांगा. ही 10वी-12वी सभा आहे. विचारतोय मी, एकाही सभेत माणूस म्हटला नाही की मोदी साहेबांच्या 5 लाखामुळे मला आरोग्याचं सुरक्षा कवच मिळालं.
पण आमच्या सरकार जेव्हा सत्तेवर येईल त्यावेळी आम्ही भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक कुटुंब 4-5 व्यक्तींचं असतं आणि म्हणून 25 लाख रुपये याचा विमा कुटुंबाचा काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये 25 लाखापर्यंत खर्च हा महाराष्ट्रात कुठेही येणार नाही अशी व्यवस्था इन्शुरन्सच्या माध्यमातून आम्ही करू. बरेच निर्णय आहेत. उद्या 10 तारखेला आमचा जाहीरनामा पुढचा घोषित होतोय. पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते. त्यांनी सांगितले एवढ्या घोषणा केल्या, ह्यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. यांच्या बानी सांगितलं होतं. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. काका बापाचा विषयच नाही, ते काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हे सगळा विषय. तुम्ही चिंताच करू नका. कारण या 5 मागण्या ज्या आहेत, या 5 मागण्या विचार करून आम्ही आणलेल्या आहेत. यांनी अनेक घोषणा केल्या, हजारो घोषणा मगाशी सांगितल्या. त्यामुळं एक धड नाही, सगळ्या 12 चिंध्या हा कार्यक्रम यांचा आहे, आमचा कार्यक्रम असा नाही. ह्याच 5 कमिटमेंट आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.